शुभ सकाळ सगळ्यांना. कल्पना लातूरकर यूट्यूब चॅनलवर आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. त्याच्यामुळे तुम्ही संदेजन बरे हा का? मी एकदम मस्त आणि मजेत हा. आणि झालं का नाही मग तुमचं चहा पाणी? तर आत्ता वाजलं तर सकाळचे 8:30 आणि आज ऊन बी पडले. आज एवढं चांगलं वाटलं की सकाळी सकाळी ऊन पडले तर लयच भारी वाटलं, कारण 2 दिवस एवढं पाऊस म्हणजे थंडी लय होती. आणि काल तर अक्षरशः सकाळी सकाळी पाऊसच पडला होता. मग मी जेव्हा आईला फोन केली आणि मला असं कळायला नाही, कारण मी खिडक्या ही ती लय वाढवून उघडतच नाही, दार हे ते अजिबातच उघडत नाही, कारण थंडी मला काही सोसत नाही का माही. आणि काल का झालं माहिती आहे का, असंच मग लयच अंधार पडला आणि लाईट बी गेली. मग मी दार म्हणजे हेनी म्हणले बायला निघून जरा खिडकी तर उघडावं, म्हणजे लयच अंधारच वाटला नाही म्हणला. ते मी स्वयंपाक केल्यावर म्हणजे मी स्वयंपाक करायला तिथं तेव्हा. आणि पोरहानं मग माझी लेकरं झोपलेलेच होते. मग मी काय उघडायलाच नाही. बरं ह्याने म्हणले थांब जरा स्वयंपाक करायला थोडं उघडतो म्हणले, खिडकी उघडली ह्याने. कशाचं काय, बाहेर पाऊस दिसला. मग मी म्हणले माय कसं काय पाऊस पडला नाही की आत्ता म्हणले. तर मग माझ्या पोरानं सांगितले मम्मी ही परतीचा पाऊस राहते म्हणले. तर असं काल पाऊस पडला, सगळीकडे थंडी होती ना. आज मात्र कधी सकाळी सकाळीच ऊन पडले. आत्ता वाजल्या सकाळचे 8:30 ते 8:45 आणि जरा तरी बी वारं सुटलेच बरं का, जरा गारठा आहेच. मी आईला काल फोन केले ते तर झालं का नाही चहा पाणी म्हणून 9-9:30 वाजता. आई म्हणली इकडे बी आबाळ आले म्हणली आणि असं बाहेर तोंडसुद्धा काढू वाटणार झालं, एवढी थंडी वाजलेली आहे म्हणली. तर तुमच्याकडे बी होतं का असलं ढगाळ वातावरण, थंडी गारठा? तर सगळीकडेच होतं ही म्हणा. आणि आज पडलं एकदम छान असं ऊन. मला दाखवतो, मी इथं टेरेसवर आले इथं आणि इथं येऊन बोललो मी. जरा ऊन पडलं आहे तिथं चांगलं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या म्हणजे मी तिथून येऊ लागते का नाही घर, म्हणजे आम्ही इंदापूरमध्ये राहायला होतो आणि घर सोडून ज्या टायमाला तिथून येऊ लागतो आम्ही खोली खाली करून, त्या टायमिंगला माझ्या घरमालकीनं तिथल्या आमची म्हणजे वटी भरल ती माझी घरी जेवायला ही ती बोलवली आणि म्हणल्या आता चाललं आहे म्हणल्यावर ताई म्हणजे या जेवायला वरी म्हणल्या घरी त्यांच्या इथं. मग मी जेवायला गेले. बरं झालं असं की त्या ताई आता आपल्यात नव्हता, त्यांना जाऊन आता 1.5 वर्ष झालं, 1.5-2 वर्ष होती उलाल्या. तर असं कुणासोबत बी होणे लागते. बरं झालं. तर चला ती व्हिडिओ मी तुम्हाला माझी आठवण म्हणून माझ्याकडे आहे ती व्हिडिओ आणि ठेवावं म्हणजे टाकावं ह्याच्यावर म्हणले, तसंच राहते आठवण म्हणून. आपण का करता कधी फोटो हे ते स्टोरेज जरा ही झालं की मग डिलीट करून टाकता, तर त्याच्यामुळं मग ते बी त्या घाई गडबड होईल म्हणून मग मी काय केले माहिती आहे का, आता ही व्हिडिओ माझ्या डोक्यात आला की तिथं यूट्यूबवर टाकावं म्हणजे कायमस्वरूपी आठवण राहते असं. तर चला, माझी घरमालकीन लय भारी होते, तर तुम्हीसुद्धा ही व्हिडिओ बघा, कंटिन्यू करा. आणि चॅनलवर नवीन असलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि लाईक करायला विसरू नका. कमेंट करून सांगा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटते ती. तर चला, तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर चला, आता ताईवरी राहतात, आम्ही इथं खाली राहत होतो. आणि इथं हो काही अलीकडच्या घरात ताईच्या मोठ्या जाऊबाई राहत होत्या आणि इकडं ताई राहत होत्या पलीकडं. तरी इथं मला मोबाईल खाली धरावं लागलं, कारण की ताईचे मिस्टरमध्ये बसलेले होते. माझी काही हिंमत झाली नाही त्यांच्यासमोर कॅमेरा धरायची. मग मी घरात आल्यावर मग पुन्हा कॅमेरा हे केला, मोबाईल असं वरी धरला. तर हो का ताईने जेवायला काका बनवल्या चपाती, पुलाव, कोशिंबीर, पनीरची भाजी, तर भजे, पापड आणि भेंडी बनवल्या. तर एवढं जेवायला ताईनं केलं त्या. एवढं म्हणजे बेकार वाटलाले कनी, ते बेकार वाटलाले. माणसाचा काय भरोसा नाही खरंच. तर जेवण ही समजे झाल्यावर मग पुन्हा ताईनं माझी वटी भरल्या. आता ताईला काय झालं हे मी तुम्हाला सांगते. तर कुंकू लावल्यावर थांबा, अगोदर इथं मी हातातच घेऊ लागलो ही वटी. तर ताईच्या बी डोक्यात आली नाही. पुन्हा मग मला म्हणल्या थांबा स्टॉल तर अलीकडं म्हणजे खाली करा म्हणल्या. पुन्हा त्यांच्या डोसक्यात आलं. इथं त्यांचा रिअल आवाज मला दाखवायचा होता. बरं मोबाईल चालू होता, मोबाईलवर गाणे चालू होते तिकडं, म्हणून मग मी का केले नको त्याला ही येते चॅनलवर म्हणून मग मी इथं आवाज म्यूट केला. मला खरं त्यांचा आवाज घ्यायचा होता पण घेऊ शकायला आणि का करू आता. तर ताई कशामुळं गेल्या ही सांगते तुम्हाला. अचानकमध्ये बाहेरून आल्या, त्यांच्या पुरीचं लग्न होतं आणि त्या लग्नाची तयारी सगळी झालेली होती. 2 दिवसा म्हणजे 3-4 दिवसावर लग्न होतं. ताईनं समधी तयारी करून आल्या, बांगड्याही आणल्या. मला फोन केला ताई आता बांगड्या भराय उद्या या म्हणून. आणि कशाचं काय, त्या दिवशी बाहेरून खरेदी करून आल्या, चुडाबिडा त्यांना घेऊन आल्या आणि मग पुन्हा डायरेक्ट ताईनं असं थोडं 2 इडल्या का काहीतरी खाल्ल्या वाटते दुपारी आल्या. आणि मग पुन्हा अचानकच त्यांना डोकं लई दुखलं आलं म्हणून असं झोपल्या. आणि त्यांच्या जावच्या बारक्या पुरीला हाक मारल्या अक्षरा म्हणून. मग पुन्हा अक्षरा मग सानिका म्हणल्या, म्हणजे त्यांची पोरगी धाकटी. आणि मग तिला हाक मारल्यावर मला कसकीच हुलाले. मॅडमला बोलू म्हणल्या. मॅडमला बोलवू जोपर्यंत ताई एकदम शांत झाल्या.
कशाचं काय, ताईच्या डोक्यातली नस म्हणजे फुटली होती मन आणि ती सगळीकडे त्याचा रक्तस्राव झालता. त्याच्यातच ताई गेल्या. आणि ही व्हिडिओ मी आता इकडं ही पुण्याला येताना शूट केलेला आहे. मला का बोलालो काय नाही काहीच कळाले नाही, कारण मला तुम्हाला सांगायचं होतं की ताई कशाने गेल्या. तर ती तर एवढ्या मया करणाऱ्या, एवढ्या चांगल्या जीव लावणारी व्यक्ती, म्हणजे लई चांगली घरमालकीन होती. घरमालकीनसारखं कधी राहायला नव्हते, मैत्रिणीसारखंच राहत होत्या ताई. जाऊ द्या, म्हणजे त्यांच्या आत्म्याला शांती मिळो हीच प्रार्थना समजायला आपण करू. 1.5 ते 2 वर्ष होत आले ताईला. आता घ्या काळजी.